एक पुरुषाने काय खाल्ल्याने लवकर निघत नाही? उत्तर अश्वगंधा आणि लसूण. 2 पाणी शरीरावर गेल्यावर काय वाटतं? उत्तर पाणी शरीरावर गेल्यावर थंडावा आणि ताजेतवानेपणा वाटतो. 3 मुलाच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श झाल्यावर शरीराची प्रतिक्रिया कशी असते? उत्तर स्पर्श झाल्यावर मज्जासंस्था सक्रिय होते आणि शरीरात गुदगुल्या, थंडावा किंवा उबदारपणा जाणवतो. 4 महिला जोशात असल्यास काय करते? उत्तर जेव्हा महिला भावनिक किंवा उत्साही अवस्थेत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, ऊर्जा वाढते आणि शरीरातील हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे ती आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि उत्साही वाटते. 5 केव्हा करून घेण्यास उतावळी होते? उत्तर स्त्रियांच्या हार्मोन्स इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनच्या बदलांमुळे मासिक पाळीच्या काही टप्प्यांमध्ये लैंगिक इच्छा जास्त होते. मानसिक आरोग्य, नातेसंबंधाची गुणवत्ता आणि थकवा ताण देखील यावर परिणाम करतात. 6 स्त्री केव्हा म्हणते जोरा जोरात कर? उत्तर स्त्रियांच्या हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळीच्या काही टप्प्यांमध्ये लैंगिक इच्छा जास्त होते. मानसिक आरोग्य आणि थकवा देखील यावर परिणाम करतो. 7 स्तन विकास हे कोणत्या टप्प्यात होते? उत्तर स्तन विकास साधारणतः वयात येण्याच्या प्युबर्टी टप्प्यात म्हणजेच 10 ते 14 वयाच्या दरम्यान सुरू होतो. हा बदल नैसर्गिक आणि वाढीचा एक सामान्य भाग असतो. 8 कोणत्या वयात महिलांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा जास्त असते? उत्तर महिलांमध्ये संबंध ठेवण्याची इच्छा साधारणतः 25 ते 40 वयाच्या दरम्यान अधिक दिसते, कारण या काळात हॉर्मोनल संतुलन, आत्मविश्वास आणि भावनिक स्थिरता जास्त असते. 9 मुलींच्या योनीवर केस कोणत्या वयात येतात? उत्तर हे पूर्णपणे नैसर्गिक आणि व्यक्तिनिहाय वेगळे असते. साधारणपणे 12 ते 13 वर्षांच्या वयात मुलींना मासिक पाळी येते. मुलांसाठी वृषणांची वाढ, प्रारंभिक प्युबिक केसांची वाढ, पुरुषाचे जननेंद्रिय वाढ. 10 मुलींच्या प्रजनन संस्थेचा कोणता भाग नाही? उत्तर मुलींच्या प्रजनन संस्थेचा भाग नसलेला अवयव म्हणजे मूत्राशय, ब्लॅडर. तो मूत्रसंस्थेचा भाग आहे, प्रजनन संस्थेचा नाही.